हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर आज आपण बनवणार आहोत ग्लुटेन फ्री ढोकळा, म्हणजे ज्वारीचा पिठाचा ढोकळा. खूप हेल्दी रेसिपी आहे, तुम्ही नक्की पहा. तर त्याच्यासाठी आपण घेतले आहे 1 वाटी ज्वारीचे पीठ, अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी दही घ्यायचं आहे. ते आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे, म्हणजे जेणेकरून म्हणजे गुठळ्या न राहता मस्त आता नीट मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यात थोडं पाणी घालायचं आपल्याला, कारण ते थोडंसं घट्ट आपल्याला बनवायचं आहे. म्हणजे खूप जास्त पण नाही पाणी घालायचं, थोडंसं पाणी घालायचं आहे. तर अशा प्रकारे आपण इडलीला करतो ना, त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट पाहिजे आपल्याला. अशा प्रकारे आपण मिक्स करून घेऊया नीट. आणि ते आपल्याला जवळजवळ 15 ते 20 मिनटं आपल्याला मुरवत ठेवायचं आहे, जेणेकरून आपला ढोकळा एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी होणार. तर अशा प्रकारे आपण आता पीठ काढून घेतले आहे. आता ते आपण साईडला 15 मिनटं ठेवलेले आहेत. त्याच्यात आपण आता काकडी ॲड केली, नंतर गाजर ॲड केलं आणि बीटरूट ॲड केलं आहे. ते पण आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल ना, तर असं ज्वारीच्या पिठाचे आपण वेगवेगळ्या रेसिपी बनवून खाऊ शकतो. तर अशा प्रकारे ढोकळे बनवून खा तुम्ही, तर तुम्हाला खूप म्हणजे वजन कमी करण्यासाठी मदत होणार. पर शुगर नियंत्रणात राहते, एनर्जेटिक पण वाटतं. ज्वारीचं पीठ खूप हेल्दी आहे, ज्वारी ही खूपच शरीरासाठी गुणकारी आहे. तर अशा प्रकारे आपण मस्त आता भाज्या मिक्स करून घेतलेल्या आहेत चांगल्या प्रकारे. म्हणजे सगळ्या भाज्या एकसारख्या मिक्स झाल्या पाहिजेत नीट. आपल्याला त्याप्रमाणे मिक्स करायचं आहे. अशा प्रकारे आपल्या भाज्या आता मस्त मिक्स झालेल्या आहेत. त्याच्यात अजून आपण काही इन्ग्रेडियंट घालणार आहोत, जेणेकरून म्हणजे आपले ढोकळे एकदमच छान होतील. त्याच्यात आता मी घातले मीठ, चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि कोथिंबीर कट केलेली, बारीक केलेली कोथिंबीर घालायची आपल्याला. अशा प्रकारे आता नीट मिक्स करून घ्यायचं आहे ते पण. सगळं भाज्या आपण घातल्यामुळे हेल्दी होते ती रेसिपी, कारण आपण बीटरूट, कॅरट आणि काकडी घातलेली, कोथिंबीर घातलेली, त्याच्यामुळे खूपच हेल्दी आणि शरीरासाठी खूप गुणकारी आहे ही रेसिपी. आणि त्याच्यात मी घातले आहेत मिरची, म्हणजे बारीक कट करून घालायचे. 2च मिरच्या घ्यायच्या, जास्त नाही. आपण तडक्यामध्ये पण आपण घालू शकतो थोडी. तर अशा प्रकारे नीट मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यात अजून थोडंसं हाफ कट केलेला लिंबू घ्यायचा आणि तो पिळून घ्यायचा, चांगला रस त्याचा. आणि त्याच्यावरती आपल्याला घालायचं आहे 1 इनोचं पॅकेट, म्हणजे 1 इनोचं पॅकेट आपल्याला लागणार आहे, ते आपण ॲड केलेलं आहे. आणि ते अशा प्रकारे टाकल्यानंतर पटापट आपल्याला मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून म्हणजे पीठ हे थोडंसं फुलणार इनो टाकल्यामुळे, आणि आपले ढोकळे स्पॉन्जी आणि मस्त सॉफ्ट होतील. तर अशा प्रकारे पटापट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि एकीकडे आपल्याला आता गॅस पेटवून त्याच्यावरती गरम पाणी करायला ठेवायचं आहे. त्याच्यावरती आपल्याला ढोकळ्यासाठी आपल्याला एक जाळी या प्लेट घ्यावी लागेल. तर मी एक ही बारीक होलवाली जाळी आहे ती घेतलेली आहे, प्लेट आहे ढोकळ्याची. आणि त्याच्यावरती आपल्याला प्लेटवरती मस्त तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला ढोकळा म्हणजे चिपकणार नाही. त्यानंतर गरम झाल्यानंतर, पाणी चांगलं गरम झाल्यानंतर आपण आता ते प्लेटमध्ये जे आपण आटा तयार केलेला तो आपण आता प्लेटमध्ये टाकून देऊया. आणि त्यानंतर एकसारखा पसरून द्यायचा आहे, जेणेकरून आपले ढोकळे मस्त असे सेम साईजचे होतील. अशा प्रकारे मी सगळं हे पसरून दिलेलं आहे. तर हा ढोकळ्याला म्हणजे तुम्हाला 10 मिनटं स्टीम करून घ्यायचं आहे. त्यानंतर मस्त झाकण ठेवायचं आणि 10 मिनटं स्टीम करून घ्यायचं आहे. ते स्टीम होतात तोपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊया. तर त्याच्यासाठी मी घेतले 1 टोमॅटो आणि शेंगदाणे आणि थोडीशी 2 मिरच्या घेतल्या आहेत मी. आणि त्याच्यात ॲड केले थोडं टेस्टनुसार मीठ. आणि ते आपल्याला मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर चटणीसाठी मी तडक्यासाठी मोहरी घेतली, थोडी जिरा घेतला आणि थोडा कढीपत्ता. त्यानंतर आपलं जे चटणीचं थोडी रेड चिली पावडर टाकणार आहोत. आणि त्यानंतर आपलं जे चटणी मिक्सरमधनं काढून घेतली आहे, आपण चटणीचं बॅटर जे तयार केलं आहे ते आपण फोडणीला घालणार आहोत. ही चटणी पण खूप छान लागते अशा प्रकारे जर केली तर तुम्ही. 1 टोमॅटो, शेंगदाणे आणि थोडं मीठ आणि थोडीशी लाल मिरची.
तर अशा प्रकारे मिक्स झालेली आपली चटणी मस्त आणि छान मस्त टेस्ट येते याची. त्यानंतर आता आपण ढोकळा म्हणजे ढोकळे स्टीम झालेत की नाही आपण चेक करून घेऊया. तर आपण एक बारीक चाकूच्या मदतीने आपण चेक करायचं आहे. तर चाकूला काही पीठ नाही लागले म्हणजे समजा तुमचा ढोकळा शिजलेला आहे. तर अशा प्रकारे आपलं मस्त आता ढोकळे झालेले आहेत. तर त्याला आपण मस्त थंड करून घ्यायचं आधी. त्यानंतर असे तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला चौकोनी. अशा प्रकारे मी आता कट करून घेतलेले आहेत ढोकळे. आणि त्यानंतर आपल्याला स्क्वेअर कट झाल्यानंतर आपल्याला फोडणीची तयारी करायची. तर अशा प्रकारे ढोकळे जर तुम्ही खाल्ले ना तर तुम्हाला खूप खावेसे पण वाटतील आणि खरंच खूप हेल्दी पण आहेत. तर तुम्हाला जर आवडली रेसिपी तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि कॉमेंट्स करा. अशा प्रकारे आपण मस्त आता कट करून घेतलं आहे. तर आपण तडक्याची तयारी करून घेणार आहोत. मस्त बघा कसं स्पॉन्जी झाला आहे ढोकळा आपला. त्यानंतर आपण तडक्याची तयारी करून घेणार आहोत. त्याच्यासाठी मी आधी एक पॅनमध्ये तेल घेतले. ते कडकडीत गरम झाल्यानंतर आपण त्याच्यात घालणार आहोत 1 चमचा जिरा आणि थोडीशी मोहरी आणि थोडंसं कढीपत्ता आणि थोडीशी लाल मिरचीचे तुकडे घातले आणि आता कढीपत्ता घालूया आपण. आणि ते चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला प्लेटमध्ये टाकून घ्यायचं आहे. म्हणजे ते ढोकळ्यांवरती तडका टाकून घ्यायचा आहे मस्त स्प्रेड करून. अशा प्रकारे आपलं मस्त तेल कडकडीत गरम झालेलं आहे. आपण आता ते ढोकळ्यांवरती मस्त टाकून देऊया. तर चला मस्त आपले तडकेवाले ढोकळे मस्त आता रेडी आहेत. ग्लुटेन फ्री ढोकळे, वजन कमी करणारे ढोकळे. तर अशा प्रकारे मस्त फोडणी दिली आपल्या ढोकळ्याला. आता आपण ते सर्व करून घेऊया. प्लेटमध्ये आपण चटणी आणि ढोकळा मस्त सर्व करून घेऊया. खूपच स्पॉन्जी झालेले आहेत मस्त आणि खूप कलरफुल झालेले आहेत. अशा प्रकारचे ढोकळे तुम्ही नक्की ट्राय करा, एन्जॉय करा ही रेसिपी आणि मला सांगा कशी झाली होती रेसिपी. खूपच टेस्टी आणि यम्मी. आमच्याकडे तर 5 मिनटात असे संपलेत ते ढोकळे. सगळ्यांनी असे फस्त केलेत. तुम्ही नाश्त्याला बनवू शकतात, कधीही या इव्हिनिंग नाश्ता बनवू शकतात. तर चला बाय बाय गाईज, एन्जॉय युअर डे, बाय.